आपण गप्पा मारतोय प्रशांत शिंदे यांच्याबरोबर, पक्षी निरीक्षक आहेत ते. तुम्ही सांगतात की फ्लेमिंगोज चे आता वेध लागलेले आहे सगळ्यांना, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले पक्षी मुंबईत आपल्याला बघायला मिळतात आणि किती? स्थलांतरित पक्ष्यांच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर जे समुद्र किनाऱ्यांवरती चिखलाचे, गाळाचे, खारफुटीचे असे जे काही भाग आहेत, या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या संख्येने इतर काही पक्षी आलेले पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये ब्लॅक विंग स्टिल्ट, ज्याला मराठीत आपण शेकाट्या म्हणतो, तर ब्लॅक विंग स्टिल्ट आहे, प्लोवर आहेत वेगवेगळे, स्टिंट आहे, त्यानंतर कर्ल्यू सँडपायपर आहे, युरेशियन कर्ल्यू नावाचा एक आकाराने मोठा पक्षी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे बगळे आहेत, ज्याच्यामध्ये एक वेस्टर्न रीफ इग्रेट नावाचा एक निळसर झाक असलेला बगळा आहे, रेड शँक नावाचा एक पक्षी आहे, ग्रीन शँक आहे, त्यानंतर ब्लॅक टेल गॉडवीट आहे. अशी आजवर जी काही आपण एक पक्ष्यांची गणना केलेली आहे, तर ती गणना जवळजवळ 130-131 जातींचे पक्षी आपल्याला समुद्र किनाऱ्यावरती पाहायला. जनरली असं असतं ना की आपण मुंबईत किंवा शहरात राहिलो आणि असं म्हटलं की हा पक्षी पाहायला येतात, तर आपलं उत्तर असतं इथे कुठे पाहायला मिळेल, असं कॉन्क्रीट जंगल आणि असे सगळे फंडाज आहेत आपल्या इथे, त्याच्यामुळे. पण मग त्याच्यासाठी आपल्याला हे पक्षी आपल्याकडे येत राहावे, त्याच्यासाठी आपल्याला खारफुटी वगैरे या सगळ्या वाचून ठेवल्या पाहिजेत. अगदी नक्कीच. पक्ष्यांना जर आपल्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणि वैविध्यपूर्ण असे पक्षी आपल्याला आपल्या परिसरात पाहायचे असतील, तर मुख्यतः त्यांचे जे अधिवास आहेत, जे त्यांचे राहण्याची ठिकाणं आहेत, तर त्या अधिवासांचं रक्षण करणं हे खूप आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे, की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज आपण माणसाने करू नये, असं या पक्ष्यांकडे पाहून नक्कीच वाटत असतं. मुंबईतले काही नाव घेण्यासारखी अशी ठिकाणं म्हणजे आपण काही भाग असे दुर्लक्षित असतात. उदाहरणार्थ शिवडीचा समुद्र किनारा आहे, या ठिकाणी जहाज तोडण्याचं वगैरे काम चालतं. मात्र याच ठिकाणावरती मुंबईतला बराचसा सेंद्रिय गाळ जो आहे तो इथे येऊन जमा होत असतो. आयसोलेटेड भाग आहे, त्यामुळे इथे फारसं काही माणसांचं येणं जाणं नसतं आणि त्या परिसरामध्ये मग आपल्याला मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी इथे येऊन थांबलेले पाहायला मिळू शकतात. तर असे जे भाग आहेत हे फार महत्वाचे आहेत, जरी ते दुर्लक्षित असले तरी. आपण असं नेहमी म्हटलंय की फ्लेमिंगोजची खूप चर्चा झाली, कदाचित ते आकाराने मोठे आहेत, पटकन लक्षात येतं ते एक थव्या आल्यामुळे. पण इतर हे जे एकूण पक्षी येतात, तुम्ही मला म्हणालात की 50,000 पक्षी येतात मुंबईमध्ये, छोटे मोठे. साधारण कोणत्या सीझन मध्ये हे पक्षी येतात? एखाद्या पर्टिक्युलर सीझनला येतात का फक्त काही कालावधीसाठी असतात का वर्षभर असतात, कसं असतं हे? डिसेंबर महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे हिवाळा सुरू होतो असं आपण म्हणतो, पण त्याच्या मागे आणि पुढे वेगवेगळ्या जातींचे पक्षी वेगवेगळ्या महिन्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये येऊन दाखल झालेले पाहायला मिळतात. म्हणजे एक पाऊस संपला की हिवाळ्याची चाहूल लागते आणि मग ती चाहूल लागताच आपल्याला काही पक्षी, उदाहरणार्थ माहुलचं कोळ्यांचं गाव आहे, तर ह्या कोळ्यांच्या गावाच्या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला ब्लॅक विंग स्टिल्ट, शेकाट्या नावाचा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय उंच एक स्टिल्ट जे बिल्डिंगचं म्हणतो आपण, तर त्याच स्टिल्टची उपमा ह्या पक्षाला दिलेली आहे. काळा पांढऱ्या रंगाचा आणि लाल पायांचा हा पक्षी असतो, तर तो आपल्याला या माहुलच्या किनाऱ्यावरती पाहायला मिळतो. मोठ्या संख्येने कीटकांचं भक्षण करण्यासाठी हा पक्षी आपल्या भागामध्ये येतो, तर स्टिल्ट आपल्याला दिसायला लागतो. त्याच्यानंतर मग सँड पायपर पक्षी, जो सर्वात प्रथम हिमालयातून आपल्याकडे स्थलांतर करून येतो, तर कॉमन सँड पायपर आपल्याला किनाऱ्यावरती पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर मग ग्रॅज्युअली वेगवेगळे पक्षी एकामागोमाग एक डिसेंबरमध्ये आपल्याला इथे येऊन दाखल झाले. मला एकामागोमाग एक या सगळ्या पक्ष्यांची तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे, पण त्याआधी आपल्याला घ्यायचा एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.